हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना आणि शुभ सकाळ. आज जेवणामध्ये बनवत आहे मस्तपैकी अशी भरलेली वांगी. तर आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर सगळं रुटीन आता बदलणार आहे. किती दिवस सुट्टी होती त्यामुळे सगळं रुटीन बिघडून गेलेलं. कधी पण उठायचं, कधी पण झोपायचं, काही टाईमच नव्हता. कधी लवकर उठायचं, कधी वेळानं उठायचं, कधी कधी काम आवरायला 12 वाजायचे, तर कधी लवकर आवरायचं. त्यात आमचे आहो पण डबा घेऊन जात नाहीत, दुपारी जेवायला येतात, त्यामुळे काही टायमिंगच राहिलं नव्हतं. कधीही उठायचं आणि कधीही झोपायचं. पण आता इथून तसं नाही, सगळी कामंही वेळेवर आपल्याला आवरावी लागणार, कारण मानवची रिक्षा येते 9 ते 9:15. त्याच्या आधी सगळं त्याचा डबा वगैरे जेवण म्हणा बाकीचं सगळं आवरावं लागणार. माझं सुद्धा त्याच्यामुळे सगळं लवकर आवरेल, कारण आमच्या घरामध्ये कसं आहे, आंघोळ केल्याशिवाय आम्ही आत येत नाही किंवा स्वयंपाक वगैरे काहीच करत नाही. कितीही अडचण असू दे, आंघोळ केल्यानंतरच मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इथे बघा मस्तपैकी अशी आपली भरली वांगी फोडणी टाकून झालेली आहेत आणि तेलामध्ये थोडीशी परतून घेतलेली आहेत. प्लेट झाकून ठेवली होती. आता त्यामध्ये पाणी टाकून शिजायला ठेवायची आहेत. आणि ही वांगी बघा चवीला असली नसली तरीसुद्धा ह्याची जी करण्याची पद्धत आहे ती इतकी छान आहे, त्यामुळे वांगी चवच होतात. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही तसं मला कमेंट करू शकता, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर इथे बघा मी थालीपीठ बनवत आहे. तर काल रात्री मी जेवणामध्ये हरभरा डाळीची भाजी बनवली होती. ती शिंदी टाईप असते, जे डाळ पकवान असं वगैरे काहीतरी म्हणतात, त्या पद्धतीची थोडीशी सपकच अशी हरभरा डाळीची भाजी बनवली होती आणि त्यातली बरीचशी भाजी शिल्लक राहिली होती. मग म्हटलं या भाजीचं काहीतरी बनवूया, कारण मात्र करण्यापेक्षा काहीतरी करून खाल्लेलं बरं, म्हणून मी त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं, थोडीशी चटणी, हळद, धनेपूड, जिरेपूड, मसाला, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ते पीठ मळून घेतलं आणि त्याचे असे बघा छोटे छोटे गोळे करून तव्यावरती थापून घ्यायचं आणि त्याला बोटांनी असं थोडे होल पाडायचे आणि त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं. छान करपूस असे मस्त झाले होते आणि बघा सगळ्यांनाच ते खूप आवडलं. कोणालाच कळलं नाही की मी शिळ्या भाजीपासून केले ते. त्यामुळे आज काही नाश्ता वेगळा बनवावाच लागला नाही. सगळ्यांनी तेच दोन तीन खाल्लं आणि सगळ्यांनाच आवडलं. त्यामुळे मी अन्न कधी जास्त वाया घालवत नाही. कधीतरी बघा काहीतरी कारणाकारणी शिल्लक राहिलं तर इथं कसं आमच्या दारामध्ये इकडे चिमण्या इतक्या येतात की त्यांना चपाती वगैरे अशी चुरा करून टाकलं तर ते दिवसभर त्या चिमण्या संपवतात. आणि दारामध्ये कुत्री वगैरे येतात तर त्यांना वगैरे घातलं तर देखील ते देखील खातात. त्यामुळे मी शक्यतो वाया घालवत नाही. शिळा भात वगैरे राहिला तर त्याच्या देखील काहीतरी बनवत असते, किंवा चपाती राहिली तर मुलांना त्याच्यावर सॉस लावून फरसाणा वगैरे घालून पिझ्झा वगैरे बनवून देते. तर त्याची देखील रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. शिळ्या चपात्या तुमच्यात कितीही राहू दे, भले तुमच्यात पाहुणे वगैरे आले असले तर तुमच्याकडे 10-12 शिळ्या चपात्या जर राहिल्या असल्या आणि तुमच्या घरी खाणारी 2-4च माणसं असली तरी देखील ते सगळे एकदम फस्त करते. इतके छान असं तो चपातीचा पिझ्झा होतो. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता. खूप छान असं मी दिलेलं आहे. मी शक्यतो सगळं घरात बनवायचा प्रयत्न करते आणि माझं शिलाईचं काम देखील आहे, त्यामुळे वेळ मला इतका जास्त मिळत नाही. त्यातूनच मी जसा वेळ मिळेल तसं घरी बनवण्याचा प्रयत्न करते. तर इकडं थालीपीठ बनवूपर्यंत इकडं वांगं देखील आपलं मस्तपैकी असं शिजलेलं आहे. तर खूप छान वांग्याची भाजी देखील झाली होती. तर आत्ता बघू शकताय 7 वाजायला आलेले आहे, पण बाहेर बघू शकता तुम्ही किती उजेड पडलेला आहे, जणू काय आता 5च वाजले. तर मी इथे छोले भिजत घालत आहे, कारण उद्या होणार आहे मानसची शाळा चालू आणि त्यानं जवळजवळ मला 15 दिवस आधीच सांगून ठेवले. माझ्या शाळेचा ज्या दिवशी पहिला दिवस असेल त्या दिवशी मला डब्यातून छोल्यांनी भटुरे पाहिजे. त्यामुळे मी नंतर काय होतं, कामाचे स्वयंपाक वगैरे सगळं संध्याकाळचा आवरला की मग कधी विसरून जायला होतं, म्हणून मी स्वयंपाकाला घालण्याआधी पहिला छोले भिजत घालायला लागले. आणि छोले काही थोडा वेळ जास्त भिजले तरी देखील चालतात, असं काही नाही की जास्त वेळ त्यांना भिजवायचं नाही. म्हणून मी पहिला छोले भिजत टाकलेले आहेत, त्यानंतर मग मी संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहे. तर बघा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी मानसची शाळा चालू झाली. तर इथे छोले वगैरे तयार झालेले आहेत. मी त्याचा डबा भरून घेत होते, तर त्याच्या डब्यामध्ये बघा छोले घातलेले आहेत. नवीन डबा होता म्हणून त्याला रेसिपी देखील अशी चांगली पाहिजे होती. तर इकडे मी भटुरे तळत होते, तर थोडे थंड झालेले त्याच्या डब्यामध्ये घातले आणि त्याला खायला देखील दिलं. तर बाकीच्यांना मी आता नंतर देणार, पहिला त्याला देऊन घेते, कारण त्याला पहिला दिवस आहे आणि शाळेला उशीर व्हायला नको. काम झालं काय? आता पुढच्या रविवारी तळलेलं मिळणार. पुढच्या रविवारी काय? होय, 8 दिवसात एकदाच तळलेलं खायचं. हे तू शाळा चालू झाल्यावर पहिल्या दिवशी पाहिजे म्हटलंच म्हणून केलेलं. आज मंगळवार आहे, आपण करायला नको पाहिजे होतं रे. आता रविवारी मागायचं परत 5 दिवस तळली केलं चपाती भाजी जेव आवर. तर बघा अशा पुऱ्या वगैरे काही जरी असेल तर थोडं थंड झाल्यानंतर डब्याचं टोपण घालावं, नाहीतर काय होतं वाफेमुळे त्या पुऱ्या अशा सगळ्या अशा मऊ भिजल्यासारख्या होतात.
तर इथं बघा त्याचा डबा बॉटल वगैरे सगळं तयार आहे. तर त्याला आता देऊया. तर त्याला बघा अजून शाळेचा युनिफॉर्म आणलेला नाही, कारण शाळेमध्ये सूचना दिल्यानंतर काढायचा आहे. त्यामुळे आता हा कलरचा ड्रेस घालून चाललेला आहे. लंबुटके झाले. तर माणूस शाळेला गेला. बाकीची माझी घरातील सगळीच कामं आवरली. त्यानंतर घेतलं ब्लाऊजांचं काम. बघा इतकी ब्लाऊज मी काल शिवली होती. तर ही जवळजवळ 8 ते 7 ब्लाऊज आहेत. तर सगळी शिवून तयार झालेले आहेत. तर या ब्लाऊजला डिझाईन देखील तुम्ही बघू शकता. खूप छान अशी सिंपलच सोबर डिझाईन केलेली आहे. खूप काही असं झाकमाक किंवा हेवी केलेली नाही. सिंपल अशी साधी केलेली आहे. त्या क्लायंटला देखील अशाच डिझाईन आवडतात, त्यामुळे केलेली आहे. तर ही ब्लाऊज आत्ता मी हुक्क लावायला एका लेडीजकडे दिली होती. आमच्या इथेच एक जवळ लेडीज आहे, ती मला हुक्क वगैरे बटन लावून देते. तर तिच्याकडे दिली होती, तर तिच्याकडून ती लावून आता आलेली आहे. तर आता मी याला ओरला परत ट्रेस वगैरे करून ठेवणार आहे, कारण आता मग आपल्याकडे वटपौर्णिमेचं काम देखील यायला लागले. त्यामुळे ही ब्लाऊज संपवल्याशिवाय ती ब्लाऊज घ्यायला होणार नाही, कारण मग मागची तशीच पडून राहतात. त्यामुळे पहिलं ही पटपट आवरून घ्यायचं म्हटलं, म्हणून मी काल ही 7 ब्लाऊज शिवलेले आहेत. तर आज बघू आता याला ओरला इस्त्री वगैरे मारायची आहे. त्यानंतर मग पुन्हा ब्लाऊज शिवायला घ्यायचं. आज काही इतकी होणार नाही, कारण काल मी दिवसभर बसले होते तेव्हा इतकी झाली होती. दिवसभर म्हटलं तरी 12 वाजता, 12च्या पुढेच मी बसते. तर आता बघूया आज 2-3 तरी होतील. तर ह्याचं पहिलं फिनिशिंग सगळं आवरून घेते, त्यानंतर मग ती ब्लाऊज शिवायला घेणार आहे. त्यानंतर मानस बघा शाळेतून घरी आला. त्यावेळी थोडंसं मुलीने त्याचं शूट केलं होतं. पहिला दिवस चांगला होता. चांगला म्हणजे नवीन मित्र भेटले काय नाही? नवीन आले की कोण आले म्हणजे शाळेत नवीन कोण घेत नाही. आणि गेलीत कोण कोण मग सोडून? तुझे मित्र पण आहेत का नाही? तन्मय जाऊ देऊ. गेला? कुठं गेला? होय. कुठं गेला? तिथं ते तासाला जायचं अगदी हं. ते सरांच्याकडे, आणि त्यांची अकॅडमी आहे हा. तिथंच गेला. आनंद स्वानंद स्वानंद त्याचा मित्र आहे, त्यामुळे दोघंच ती ठरवून जाते. स्वानंद पण जाणार होता, हं. नंतर सुट्टीत बदलला. आणि मग श्रद्धा अकॅडमीला जा. तिथं अजिबात नाही, कुठल्या पण अकॅडमीला जाणार नाही. हा, सुट्टी कमी असते. मानस शाळेतून घरी आल्यानंतर आम्ही निघालो आमच्या नंदुबाईंच्या गावाला, कारण अचानकच जावं लागलं. का हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर गाडीत बसल्या बसल्या मानस झोपला. तर त्याला होतं मळमळायला चालू. त्याला गाडी अजिबात सोसत नाही. तसे प्रतिज्ञाला सुट्टी देखील पडणार होती 15 दिवसाची, आणि तिला सगळं सामान घेऊन घरी यायचं होतं. त्यामुळे आम्ही गेलो तिला घ्यायला. तर इथे बघा गौरी आणि मानस तिचं सामान भरायला गेलेत, कारण तिला एक बॅग कमी पडत होती तिचे पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी, म्हणून एक बॅग आम्ही घरातूनच घेऊन गेलो होतो. तर बघा किती सामान आहे, पूर्ण डिग्गी भरून गेली होती. तर इतकं सामान आहे. तर मानस आणि गौरी सगळं आणून ठेवायला लागले डिग्गीमध्ये. तर आता आम्ही पोचलो बघा आमच्या नंदुबाईंच्या घरी. तर कशासाठी आलो होतो, तर जे काका आहेत आमचे पुण्याचे, जे पंचांग वगैरे सांगतात, तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, ते तिथे आले होते. आणि त्यांची तब्येत थोडी बरी नव्हती, त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, त्यामुळे ते इकडं आमच्याकडे येऊ शकत नव्हते. म्हणून त्यांना भेटण्यासाठी आम्ही अचानकच गेलो होतो, कारण ते उद्या जाणार होते. त्यानंतर भेटून त्यांना आम्ही लगेचच घरी आलो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.